हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 7वी बद्दलचा हा सेशन सुरू करत आहोत. तर 7वीचा मराठी हा विषय आपण घेतलेला आहे. त्यामध्ये 13वी जी कविता आहे अनाम वीरा, ही ऑलरेडी तुमची आता स्कूलमध्ये शिकून झाली असेल. तर त्याबद्दलचा आपण आता संपूर्ण स्वाध्याय कशा पद्धतीने लिहायचा हे बघणार आहोत. तर याच्या आधी स्वाध्याय 11वा किंवा स्वाध्याय 12वा हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही इयत्ता 7वी मराठी ह्या प्लेलिस्टमध्ये ही सगळी स्वाध्याय बघू शकता. तर चला, आता आपण काय करूयात, स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न काय आहे बघा. कवींनी असे का म्हणले असावे असे तुम्हाला वाटते? ठीक आहे, तर ही कविता जी आहे ही खूप छोटी आहे, इझी आहे, आणि म्हणून आपण आता पटपट याच्यावरच्या स्वाध्यायाची प्रश्नांची उत्तरं काय येतात हे बघूयात. तर स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. तर हे असं का कवीने म्हणलेलं आहे याचं उत्तर बघा. कुसुमाग्रज त्यांच्या अनामवीरा या कवितेत म्हणतात की देशाचं रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे कितीतरी अनामवीर आहेत. ते सर्व वीर अज्ञात आहे, म्हणजे त्या सगळ्या वीरांची माहिती सगळ्यांना आहे असं नाही. त्यामुळेच अजूनही त्यांच्या नावाने कोणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरती गायली नाही, कारण अजूनही त्यांचे बलिदान हे अज्ञात होते. त्यांनी दिलेले जे बलिदान आहे हे अजूनही सगळ्यांना माहिती नाही. असे भरपूर असे वीर आहेत. त्यानंतर दुसरा जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. तर याचा अर्थ काय बघा विद्यार्थ्यांनो. कुसुमाग्रज त्यांच्या अनामवीरा अशा प्रकारेच लिहायचं आहे याचं उत्तर. या ठिकाणी मी बघा स्टार्टिंग कशी केलेली आहे, कुसुमाग्रज त्यांच्या असंच तुम्ही पण लिहायचं आहे. कुसुमाग्रज त्यांच्या अनामवीरा या कवितेत म्हणतात की संसार सर्वांना प्रिय असतो, पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणाचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात, असं या ज्या वाक्याचा आहे हा अर्थ होतो. पुढे, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. तर याचा काय बघा उत्तरामध्ये. आपल्या बलिदाना प्रित्यर्थ कुणी स्तंभ उभारले नाहीत, कुणी पोवाडे गायले नाहीत, कुणी आरती गायली नाही, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. म्हणजेच म्हणलं आहे सफल जाहले रे तुझेच तुझेच हे रे तुझेच बलिदान. याचा जर कुणी तुम्हाला तुमच्या बलिदानाबद्दल स्तंभ उभारले नसतील, पोवाडे गायले नसतील, आरती गायली नसतील, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुमचं बलिदान जे देशाबद्दल दिलेलं आहे ते वाया गेलेले आहे. ते वाया जाणार नाही. खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे असे अनामवीरा या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात. खूप छान कविता दिलेली आहे यांनी. त्यानंतर आता प्रश्न दुसरा आलेला आहे, खालील आकृती पूर्ण करा. तर चला, आकृती ही अशा प्रकारची दिलेली आहे. काय आहे बघा ही आकृती. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा. तर कारणे आपण आता कवितेमधून शोधून लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे त्यांनी हे बाण दिले होते आणि त्याच्या पुढे उत्तर द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारे बाण देऊन त्याच्या पुढे ही उत्तर लिहायची आहे. फक्त इथं पुढे जागा नाही आहे म्हणून मी उत्तर खाली लिहिलेलं आहे. तर बघा, का कवीला वाटतं याचं पहिलं कारण, कुणी रियासतीवर नाव नोंदले नाही. जे जे सैनिक बलिदान त्यांनी दिलेलं आहे, प्राणार्पण देशासाठी केलेले आहे, त्यांचं कुणीही रियासतीवर नाव नोंदलेले नाही. त्यांच्या नावाचा कुणीही स्तंभ बांधला नाही. त्या सैनिकावर जनभक्तीचे भाव उधाणले नाहीत किंवा त्याच्या नावाने कुणी वात पेटवली नाही आणि भाटांनी डफावर त्याचे यशोगान गायले
नाही. या सगळ्या कारणामुळे देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला असे कुसुमाग्रजांना वाटते. चला, उत्तर अगदी व्यवस्थित. पॉइंट हे किती 5 पॉइंट्स आहेत. आपण सुद्धा तेवढेच 5 पॉइंट्स लिहिलेले आहेत. ठीक आहे. चला, व्यवस्थित तुमचं लिहून झाला असेल तर आपण प्रश्न पुढचा बघूयात. प्रश्न आता आलेला आहे तिसरा, जोड्या लावा, जो की सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हा आहे अ गट, ब गट. तर अ गटामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. धगधगत्या समरांच्या ज्वाला मरणामध्ये विलीन, ना भय ना आशा नच उदानले भाव. आणि ब गटामध्ये दिलेलं आहे शांतपणे मरण स्वीकारणे, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता भावना व्यक्त न करणे आणि महाभयंकर युद्ध. तर आता याचं उत्तर आहे बघा, धगधगत्या समराच्या ज्वाला म्हणजेच महाभयंकर युद्ध, मरणामध्ये विलीन शांतपणे मरण स्वीकारणे, ना भय न आशा म्हणजे निर्भयपणे मनात कुठलीही आसक्ती न ठेवता, आणि नच उदानले भाव म्हणजेच भावना व्यक्त न करणे. चला, प्रश्न तिसरा आपला पूर्ण झाला. आता बघूयात विद्यार्थ्यांनो पुढचा चौथा प्रश्न. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर चला, आपण आता आपल्याला याच्याबद्दलचा काय काय अर्थ समजलेला आहे हे लिहूयात. आता यामध्ये पहिला, अनामवीरा. अनामवीरा म्हणजेच काय, तर त्याचं उत्तर आहे ज्याचे स्तंभ नाहीत, अज्ञात असे वीर किंवा पोवाडे नाहीत असा वीर, त्याला अनामवीरा असं म्हटलेलं आहे. जीवनांत. जीवनांत म्हणजेच काय, जीवनाचा अंत, आयुष्याचा शेवट किंवा सैनिकाचा रणांगणावरील अंत, सैनिकाचा रणांगणावरचा शेवट. ठीक आहे. संध्येच्या रेषा म्हणजेच काय, संध्याकाळचे रंग. त्यानंतर चौथं, मृत्युंजय वीर म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवलेला असा वीर, त्याला मृत्युंजय असं म्हटलेलं आहे. मृत्युंजय म्हणजेच काय, मृत्यूवर विजय मिळवलेला, मृत्यूवरती जय मिळवलेला आणि पुढे वीर. ठीक आहे. तर चारही अगदी व्यवस्थित आपण कव्हर केलेलं आहे. आता पुढचा बघूया, लिहिते होऊया. तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तुम्ही कोण होणार हे ठरवा. त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यामुळे विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. तर हा त्यांनी हे पॉइंट्स दिलेले आहेत. मी कोण होणार किंवा मी हे होणार, डॉक्टर होणार, शिक्षिका होणार, सायंटिस्ट होणार, असं या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक चूक करायची नाही आहे, ते म्हणजे फक्त ह्या ज्या रिकाम्या जागा दिलेत ह्या रिकाम्या जागा भरायच्या नाहीत, तर त्याचं सलग लेखन करायचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मोठं होणार आहे. फक्त हे 4 पॉइंट्स भरून रिकामं व्हायचं नाही. तर अगदी व्यवस्थित तुमच्या परीनं हे व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. तुम्ही काय होणार किंवा तुमचं ध्येय काय आहे, त्या तुमच्या ध्येयाप्रती तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करत आहात, तुम्हाला कोणाची मदत होते, किंवा तुम्ही भविष्यामध्ये तुमचं ध्येय प्राप्त केल्यानंतर समजा तुम्ही सायंटिस्ट झालात, तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या देशामध्ये कोणते बदल घडवायला आवडतील, या सगळ्याचे अगदी सविस्तर लेखन तुम्हाला या प्रश्नाचं करायचं आहे. त्यासाठी मी छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिल्यांदा तुम्ही काय व्हायचं ठरवलं आहे हे लिहा. ते का व्हायचं आहे, तुम्हाला मनापासून ते का व्हावंसं वाटतं हे लिहा. त्यानंतर तुम्ही जे होणार आहात त्याबद्दल तुमच्या कुटुंबातल्या लोकांचे काय मत आहे हे लिहा. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या आई वडिलांची, भाऊ बहिणींची तुम्हाला त्याच्यामध्ये कशी मदत होते हे त्या वाक्यामध्ये लिहा. त्यानंतर तुम्ही समजा जर आता सायंटिस्ट होणार असाल किंवा शास्त्रज्ञ आपण म्हणूयात, शास्त्रज्ञ होणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारे प्रयत्न करत आहात, कुठले कुठले कोचिंग क्लासेस लावलेले आहेत का, किंवा वेगळा असं काही प्रयत्न करत आहात का, तर ते लिहा. आणि जर तुम्ही नंतर भविष्यामध्ये शास्त्रज्ञ झालात तर त्या शास्त्रज्ञ होण्याचा तुम्हाला आपल्या देशामध्ये काय बदल घडवायचा आहे किंवा कुठला असा वेगळा शोध लावायचा आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये नक्की नमूद कराल. तर फॉर एक्झाम्पल म्हणून मी शास्त्रज्ञ असं सांगितलं होतं, तुम्हाला तुमचं
वेगळं असं उत्तर लिहायचं आहे. मी जस्ट एक नमुना सांगितला. आता पुढचा प्रश्न, म्हणी ओळखूया. तर हा सोपा प्रश्न आहे आणि याच्यातून तुमचं जे व्याकरण होणार आहे, म्हणी ज्या आहेत या सगळ्या अगदी परफेक्ट होणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचे. तर खालील वाक्य वाचा, वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. तर आता ही त्यांनी वाक्य काय काय दिलेली आहेत बघा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला. म्हणतात ना, तर पैसे होते तोपर्यंत लोक येत होती, त्याच्यानंतर यायची कमी झाली. मग याला म्हणी कोणती असणार आहे? असतील शिते जमतील होते. असतील शिते जमतील भूते. बरोबर. त्यानंतर दुसरं, रेहाणाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिली, पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहाणाच्या दप्तरात सापडली. म्हणतात ना, तर आपलं सुद्धा असंच होतं बघा, कधी कधी एखादी वस्तू तिथेच असते पण आपण घरभर सगळीकडे इकडे तिकडे शोधतो. मग असं म्हटल्यानंतर आपली आई एखाद्या वेळेस आपल्याला काय म्हणते? काखेत कळसा गावाला वळसा. तर इथे कुठली म्हण येणार? काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे तिथंच आहे आणि आपण सगळ्या घरभर शोधलेलं आहे. ठीक आहे. तर आता तिसरं काय बघा, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला, पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. हा, आणि आता पुढचा, फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंग अवधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्यांच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ओके, चला तर आपण या सगळ्या म्हणींचा व्यवस्थित अर्थ, सॉरी, या अर्थानुसार व्यवस्थित अशा योग्य त्या म्हणी लिहिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि कुठेही काही शंका वाटली लगेच कमेंट करून विचारा. थँक्यू.